जेव्हा एका नवऱ्याचा सपोर्ट असतो ना, तेव्हा कोणतीही स्त्री काहीही करू शकते. तर आज असंच काहीसं झालं होतं. मला ना थोडंसं व्हिडिओ शूट वगैरे करायचे होते. मग त्याच्यासाठी ना चिन्नूच्या पप्पाचं मदत तर झालंच, कारण ना स्वयंपाक पण मला काही करायचं नव्हतं आणि चिन्नूला पण हे ना थोडा वेळ घेऊन गेलते. म्हणजे त्याला बघत होते, तर त्याच्यामुळेच ना मी सर्व करू शकले. व्हिडिओ वगैरे काढायचे होते 2-3, ते सर्व करून घेतलं आणि त्याचा एवढा सारा पसारा झाला होता, ते सर्व आवरून ठेवलं आणि चिन्नू अजून त्यांच्यासोबतच होता. मग त्याच्यासाठी ना चिन्नू आणि माझ्यासाठी ते भात आणि टोमॅटोची आमटी करायला घेतलं. तर पहिल्यांदा तर 2 टमाटे जाड-जाडच कापून घेतलं. त्याच्यामध्येच अद्रक, लसूण आणि 2 मिरची टाकून ते छान ग्राइंड करून घेतलं. नंतर मग त्याला जिरे, मोहरी टाकून तडका दिला आणि सगळे सुके मसाले, चटणी, मीठ, हळद, मसाला वगैरे सर्व त्याच्यात टाकून घेतलं आणि थोडंसं पाणी पण टाकलं आणि त्याला छान उकळी येऊ दिली आणि झालं आपल्या इकडे टोमॅटोची आमटी रेडी. नंतर मीही जेवण केलं, चिन्नूलाही चारले आणि संध्याकाळी ना आम्ही गेलो होतो इकडे बाजारामध्ये, कारण आता आम्हाला फिरायला जायचं आहे. तर त्याच्यासाठी अजून थोडीशी काही शॉपिंग राहिली होती गळ्यातलं वगैरे. तर गळ्यातलं तर काय आवडलं नाही, म्हणून हेअर ब्रश घेतलो आणि परत आलो. घरी आल्यावर चिन्नूच्या पप्पाचं टिफिन वगैरे बनवून दिलं, ते गेले कामाला. त्याच्यानंतर मीही आवरलं, चिन्नूचंही आवरून दिलं आणि आम्ही आलो होतो इकडे लग्नामध्ये. तर लग्नामध्ये आलेल्या लेकरांचं मस्त इकडे खेळायचं वगैरे सुरू झालं, डान्स वगैरे करायचं सुरू झालं. थोड्याच वेळात नवरा नवरी पण आले आणि मग त्याच्यानंतर आम्ही थोडंसं पेटपूजा वगैरे केलं आणि तिकडून निघालो. आणि घरी आल्यावर पहिल्यांदा चेंज वगैरे केलं, चिन्नूला झोपवलं आणि त्याच्यानंतर ना एवढं सारं पसारा पडला होता रेडी झालेलं, ते सर्व मी इकडे आवरून घेतलं. आणि असा होता आजचा दिवस. तर ब्लॉग कसं वाटलं नक्कीच कॉमेंट करा आणि ब्लॉग आवडलं तर प्लीज फॉलो, लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.